नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी शिवलेल्या काही ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे। तर आता महाशिवरात्री आली आहे, त्यामुळे शक्यतो जास्त आपल्याकडे व्हाईट कलरचेच ब्लाउज शिवायला आलेले आहेत। तर त्यातले मी काही ब्लाउज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे। तर हा बघा, हा व्हाईट कलरचा ब्लाउज आहे आणि याची साडी पण व्हाईटच आहे। तर या ब्लाउजला पाठीमागे बोट नेक आणि पुढे डीप नेक आहे। तर पाठीमागे अशा प्रकारे बोट नेकचा गळा शिवलेला आहे। खाली स्ट्रेट आहे आणि वरती असा राऊंड दिलेला आहे। आणि हाताला बघा अशा प्रकारे सुंदर पफ स्लीव्ज बनवलेले आहेत। जास्त म्हणजे उंच नाही बनवलेले। याचा पण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करेन उद्या किंवा परवा, तो तुम्हाला तर नक्की जाऊन बघा। आणि ते हाताला पण मी पोटली बटन लावलेले आहेत, ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि पाठीमागे गळ्याला पण पूर्ण याला पोटली बटन्स लावलेले आहेत। आणि पुढे डीप नेक आहे आणि 4 टक्स ब्लाउज आहे। ते बघा अशा प्रकारे आपला पुढे 4 टक्सचा ब्लाउज आहे। आणि हा पण सेम तसाच आहे। या तिघी जणी जावा आहेत ना, त्यांच्या तिघींच्या सेम साड्या आहेत। तर हे तिघींचे 3 ब्लाउज आहेत। याचा पाठीमागे आपला नॉर्मल जसा गोल गळा असतो ना, तसाच गोल गळा आहे। आणि त्याच्यासाठी मी असे रोज टाईपचे लटकन बनवलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे रोज टाईपचे आपले लटकन बनवलेले आहेत। आणि हाताला सुंदर अशी फ्रिल बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा हाताला अशी फ्रिल बनवलेली आहे। आणि पुढे पण 4 टक्सच आहे। आणि हा पण सेम तसाच आहे, पण हा सिंपल आहे। पाठीमागे गोल गळा आहे आणि हात पण सिंपल आहेत। आणि हा एक बघू शकता, याची साडी व्हाईट आहे आणि हाताला मी याच्या पफ स्लीव्ज बनवलेले आहेत। आणि पाठीमागे गळ्याला तुम्ही बघू शकता, असं नॉर्मली आपण बॉर्डर खाली कमरेला घेतो किंवा त्याची काहीतरी डिझाईन बनवतो, पण यात मी बघा वेगळ्या प्रकारे डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथं दोन्ही पण बॉर्डर अशा स्ट्रेट घेतलेले आहेत। आणि साडी व्हाईट आहे म्हणून इथं मी व्हाईट बटन्स लावलेले आहेत। आणि इथं बघा अशा प्रकारे ओपन ठेवलेलं आहे। तर इथं अशा प्रकारे ओपन ठेवलेलं आहे। तर हे आहेत काही ब्लाउज डिझाईन। तुम्हाला जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।